असाच पाऊस पडू दे या नगरात बरं दिवसा पडू दे रे रानबोक्यावर हात बाबा येत या फुल्या अंगणात एक दोन शेर बुकरी टाकून आहे बाबाच्या झोडीत आहे बाबा बुरलिंग रे तर माणूस या मातेने केला बाळ दत्तात्रय जन्माची आला आहे त्याने उतार या जीवनाचा केला आहे तुम्ही लय संत पाहिले असतील बाबा साधे नाही हिमालयात होते तपश्चर्यात ते बर्फाच्या गोट्याखाली उन्हीमुळे बर्फ वितळला बाबा वाहत वाहत बाबा 6-6 महिने संडासले जात 3-3 महिने काही खात नाही आजही त्याचे असणार हरभरे टाकले तर फुटाणे होते तांदूळ टाकले तर लाया होते पण तुमच्या गावचं भाग्य उदयाला आलं म्हणून आपल्या नगरीत आले आणि बाबा जास्त तोंडानं बोलत नाही वाजवला तर शंकूच ते शंकू अशी उडदाची डाळ खाल्ल्यावरच वाजवते बाबा बुरलिंग रे कारण आपली परंपरा कशी आपली परंपरा साधी नाही कुठून आली वसुदेव सुतम देव कंसाच्या अनुरामर्दनम देवकी परमानंदम कृष्ण वंदे जगद्गुरु आदिनाथ गुरु सकळ चितान हट्ट केला मला ज्ञान सांगा ज्ञान कुठे सांगू बरोबरी हरिकथा ये नावडे पंढरीनाथा नाही संत पण मिळत हे हाती आज आमच्या सारखे साधूलाही भेटतील येतात ना असा ड्रेस घालून काय मागतात घुगरी सांगतात आमचा कुठं भंडारा आहे हा शेगावला भंडारा आहे अजून झाला नाही पुढे होणार नाही तुम्ही तसे देत ना एखादी आजी विचारते बाबाजी 5 वर्ष झाला आमचा नातू मुलीला पाहून राहिलो हा मुलीला पसंत करते पण मुलगी याला पसंत करून नाही राहिली काय करा खरं सांगा 100 मुलामागे किती मुली आहेत सध्या 70 मुली आहेत किती मुलाचे लग्न होतील 70चे राहिलेले 30चं काही खरं आहे का कोणाचं वय 30 झालं कोणाचं 35 झालं कोणाचं 40 झालं ज्याचं 40 झालं त्यांना असा ड्रेस घाला कमाएंगे गुरु तो खाएंगे चले आपण आदोगा तिकडे नाही का एवढंच नाही आजी म्हणतो नको 15 दिवस 11 दे आजी म्हणते 11 देत नाही माझ्याजवळ 5च आहेत आणि ते 5 असे आहेत लाडक्या बहिणीचे आहेत मग आम्ही आजीचे 5,000 रुपये घेऊन जातो खरं सांगा आजी सांगितलं मी 100 मुलामागे मुली मोठं कुलूप होतं पण आम्ही कुलूप तिकडे ठेवलं मच्छिंद्राने बोध गोरक्षाची केला
असेल तर भगवंताले दाखवा, ते तुमचं कल्याण करतील. आमच्यासारख्या साधूले दाखवसाल तर आम्ही 5-25 हजार रुपये घेऊन गेल्याशिवाय राहणार. आपल्या घरात मुलगा जन्माला येऊ का मुलगी जन्माला येऊ, आपण कोण्या दिवशी दिवे लावत होतो? 5वीच्या दिवशी. का? ती 6वी येणार आहे ना आपल्या. माझ्या पायाला आली तर फोड, हे कुठून आलं येड, हे कुठून आलं येड. या काय बाहेर काढून जाऊ द्या, येड्याच्या नावाला कशाला? द्या त्याला बाहेर काढून द्या. पोरो कार्यक्रम बंद झाला काय काय करते? अरे येडं काय? बापरे, कुठे चांगलं पाहिजे आहे. त्या उंदीच्या बस स्टॉपवर होतं रे, आलं कसं काय इकडे वासा वासा डोक्याच्या गाडीचा वासा आला. हे बरोबर फेकून मारा बरं का, चुपचाप बसा. ते काय फेकून मारा सांगता येणार नाही, दगड्या मारते ते. या पाहिलं मग बस स्टॉपवर 2-4 माणसांना झोडपे गेले नाही बाबा, तिकडे जाऊन बसणार आहे. काय विचारा बाबा, तिकडे जाऊन बस, आम्हाला कार्यक्रम करू दे. बस ना तिथे त्या माणसाला जाऊन बस बस बा. आबाजी पण लग्न लावलाय ना. आबाजी काही जरी झालं तरी मी याच्याशी लग्न करणार नाही बरं का. हे किती काय म्हणून बाई बाई गाई घारी तिकड. बस बाबा तिथं बस, आम्हाला कार्यक्रम करू दे. त्या आबाजीला काय म्हणते काय माहिती का. हे बरोबर ते फेकून मारते बरं काही. तुम्ही चुपचाप राहा बाबा. बसलं तिथे दादा, बसणं तिथं बस. आम्हाला कार्यक्रम करू दे. लय लांबून आलो आम्ही. आता आजीकडे वळला. आजी याने किती काय लग्न लावला, तुम्ही लग्न करणार आहे बरं याच्या बरोबर. आजी फेकून मारते ते. आवाज बंद करायला. इकडे कुठे चालला तू आता? तिकडे जाऊन बस ना. बाई पाऊसच्या काळ आहे ना. बस ना बाबा तिकडे जाऊन बस, आम्हाला कार्यक्रम करू दे ना. बस रे बाबा बस बस बस, कार्यक्रम करू दे आम्हाला.